रामदास आठवले हे शिवाजी पार्क वरती महायुतीच्या सभेत भाषण करतायत। यावेळेस जनतेला संबोधित करतायत। मात्र उत्सुकता आज या सभेमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे आहे। याशिवाय जर या संदर्भात सविस्तर अपडेट आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, संपूर्ण रस्त्याला छावणीचं स्वरूप आता प्राप्त झालंय, कधीपर्यंत पंतप्रधान या ठिकाणी पोहोचतील सविस्तर? पुढच्या 10 ते 12 मिनिटांमध्ये या ठिकाणी जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा येणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते आणि आपण बघतोय की कशा पद्धतीने सुरक्षा यंत्रणा जी आहे ती देखील तैनात दिसून येत आहे। अगदी अधिकारी, मोठे अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहेत आणि चैत्यभूमीचं खरं तर हे स्थान आहे आणि या ठिकाणी प्रथम येऊन नरेंद्र मोदी जे आहेत ते अभिवादन करणार आहेत। त्याच्यानंतर ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाणार आहेत आणि मग नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला देखील जाऊन ते अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर सभास्थळी जे आहे ते नरेंद्र मोदी पोहोचणार असल्याची माहिती मिळते। तत्पूर्वी जर आपण बघितलं तर महायुतीचे अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते सभास्थळावर जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांची भाषणं देखील सुरू झालेली आहे। मात्र पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये जे आहे ते नरेंद्र मोदी या ठिकाणी चैत्यभूमी परिसरामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जी आहे ती लोकांची गर्दी या ठिकाणी सध्या दिसून येते आणि नरेंद्र मोदी या ठिकाणी यांची एक झलक पाहण्यासाठी खरं तर जी आहे ती ही मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी सध्या दिसून येते आहे। संध्याकाळची वेळ आहे, शिवाजी पार्कचा परिसर आहे जो नेहमी गजबजलेला असतो, मात्र या ठिकाणी जे आहे ते आता छावणीचं स्वरूप आलेलं बघायला मिळतं आहे कारण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या VIP रोडवर जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि थेट मोठा VIP रोड जो आहे तो साधारण एक प्रभादेवी पासून जो आहे तो या ठिकाणी ब्लॉक सध्या करण्यात आला असल्याचं देखील माहिती मिळते आहे। त्याच्यामुळे ट्रॅफिक जी आहे ती अन्य पर्यायी मार्गाने जी आहे ती देखील वळवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी हा रोड जो आहे तो सध्या पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे। सुरक्षा यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली बघायला मिळते आहे आणि अवघ्या काही वेळेतच नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचतील। बरं वैदेही, परंतु आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तर येत आहे, मात्र आजची जी सभा आहे त्यामध्ये अनेक महत्त्वाचे नेते, त्यामुळे आजच्या सभेत शेवटच्या आणि मुख्य भाषणाचा मान नेमका कुणाला मिळतो हे महत्त्वाचं आहे। या संदर्भात काय माहिती? नक्कीच खरं तर ही शिवाजी पार्क येथील सभा जी आहे ती खरं तर आयोजक जे आहेत ते राज ठाकरे आहेत आणि राज ठाकरे यांची भूमिका जर याच्या आधी जर आपण बघितली तर अगदी टोकाची आणि तीक्ष्ण अशी भूमिका जी आहे ते राज ठाकरे नेहमीच आपल्या सभांमधून घेताना बघायला मिळत आहेत। मात्र पहिल्यांदाच जे आहे ते 22 वर्षानंतर पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान जे आहे ते शिवाजी पार्कच्या मैदानावर या ठिकाणी येताना बघायला मिळत आहेत आणि एकाच मंचावर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी जे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये टोकाचे विरोधक होते ते आज या ठिकाणी एकाच मंचावर जे आहेत ते उपस्थित असलेले बघायला मिळणार आहेत आणि त्यामुळे हे दोनही नेते कशा पद्धतीने भाष्य करतात याकडे प्रत्येकाचं लक्ष असणार आहे। खरं तर मंचावर जे नेते महत्त्वाचे उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचा आणि कॉमन धागा जर आपण बघितला तर तो हिंदुत्वाचा आहे। त्याच्यामुळे हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून हे सगळे नेते भाष्य करतात का किंवा देशाला कुठली नवी वाट देण्याचा प्रयत्न करणार आहेत, याशिवाय मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातल्या राज ठाकरे मागणी करणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। त्याच्यामुळे एकूणच या भाषणांमधून राज ठाकरे काय म्हणतील याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष असणारच आहे। मात्र नरेंद्र मोदी यांची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे कारण महायुतीची ही सांगता सभा असणार आहे आणि पहिल्यांदा खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणात हे नेते जे आहेत ते एकाच व्यासपीठावर असणार आहेत। त्याच्यामुळे प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असणार आहे। खास करून अजित पवार यांचे देखील बाण कोणावर असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नरेंद्र मोदी आज या ठिकाणी मुंबईमध्ये ही सांगता सभा घेत आहेत। त्याच्यानंतर कशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते मुंबईतल्या एकूणच 5व्या टप्प्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण 5व्या टप्प्याचं निवडणूक आहे आणि अवघ्या काही दिवसांवर ही निवडणूक येऊन ठेपली आहे आणि सांगता सभा आज होत आहे ती पण शिवाजी पार्क म्हणजे मुंबईचं हृदय समजलं जाणारं दादर आहे आणि दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरामध्ये ही जी आहे ती सभा होताना बघायला मिळते आहे। यातच दादरमध्ये असलेल्या अतिशय महत्त्वाच्या स्थळांना स्वतः नरेंद्र मोदी भेट देणार आहेत।
ते देखील महत्त्वाचं आहे, कारण त्या ठिकाणी जाणारा जो वोटर आहे किंवा जाणारा जो सर्वसामान्य नागरिक आहे यांच्यापर्यंत कुठेतरी पोहोचण्याचा प्रयत्न या निमित्तानं नरेंद्र मोदी करणार असल्याचं देखील दिसून येत आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची आहे ती सभा, आणि सभेनंतर नरेंद्र मोदी, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भूमिका कशा पद्धतीची असेल, कुठली नवी दिशा जी आहे ते दिशाला देण्याचा अपेक्षित आहे, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच वैदेही, मात्र या सर्वांमध्ये एक अतिशय महत्त्वाचा फॅक्टर हा सुद्धा आहे, जसं की मगाशी तू सांगितलंस की या सभेचं आयोजन राज ठाकरेंनी केलं, तर मनसेची स्थापना झाल्यापासूनच पहिल्यांदा राज ठाकरे हे शेवटचं भाषण करणार नाही अशी माहिती आहे। नक्कीच, खरं तर आयोजक जे आहेत ते सभेचे राज ठाकरे आहेत, त्याच्यामुळे शेवटचं भाषण जे आहे ते नरेंद्र मोदी यांचं असेल आणि त्याच्यानंतर सांगता असेल। अर्थात सांगता ही जी आहे ती राज्यभाषेच्या गीतांनी देखील केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे।